त्या सिद्ध्या पण फोन उचली नाही. बॅट्समन स्ट्राईकला आहे भगवान कांबळे. नॉन स्ट्राईकला कोण आहे? एनव्ही स्पोर्ट 12वे खेळाडू पाठवायचा आहे. एनव्ही स्पोर्ट सचिन दा, संदीप दा. अरे यांचा आहे का कोण? नंतर जावं, फक्त नाव सांगा मला. हा हा ओंकार ना. बॉलर कोण आहे? बाबा जराशी कर की गावची कॉमेंट्री कर की आपली इथं धाडधूड धाडधूड नाही जमत. एक लखनदर कॉमेंट कर. लखनला येतंय सगळं. दर की कर स्कोर आणि हे सांग फक्त किती बॉल झाले ते स्कोर. कधी कोण बोललं नाही. कोण अमोल कोण आहे? काय आहे तुझं नाव? इकडे आणखी त्याला पुकार इकडे बोलली तू किती. अमोल पाटील यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. एक ओव्हर 8 रन. आता तुम्ही नाही बोलणार. हॅलो. आता चालू असलेला सामना शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे वर्सेस एनव्ही स्पोर्ट्स करंगळे.
शिवशंभू प्रतिष्ठान मान पातवळे या संघाने प्रथम टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्जराव साबळे यांचा पुढचा चेंडू ओंकार यांना एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावरती. बिनबाद 9. सर्जराव साबळे यांचा पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र येते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत तिथे. 2 धावेच्या मदतीने ते संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 या आकड्यावर. माळसवडे आणि पुसाळे अरे थांब जरा पोर आलेले अजून. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 या आकड्यावरती. वैयक्तिक 14 या आकड्यावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात भगवान कांबळे. सर्जेराव यांचा पुढचा चेंडू भगवान कांबळे यांना सुंदर असा खेळून काढलेला चेंडू फलंदाज पकडतील फेकी करतील तत्पूर्वी मात्र इथं 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील इथे कंप्लीट केलेल्या आहेत भगवान कांबळे आणि ओमकार याने. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 या आकड्यावरती. 5 चेंडू 19 धावा. एक दोन्ही तुल्यबळ संघामध्ये पाहत आहोत आपण इथे सामना. सर्जेराव यांचा पुढचा चेंडू भगवान यांना मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र इथे एका धावेवरती समाधान मानावे लागते भगवान यांना. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 या आकड्यावरती. थोडंसं मागणं षटक पाहायला मिळालं इथे सर्जेराव यांच्याकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 20. बिनबाद 20. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो रोहित याचा पहिला चेंडू भगवान कांबळे यांना पाहूया. भगवान कांबळे फुलटा चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये इथं मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरे धाव देखील पूर्ण केले आहे. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 या आकड्यावरती. इथे मात्र सुंदर अशी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते भगवान कांबळे. त्याला सुंदर अशी साथ देताना आपल्याला पाहायला मिळतं ओंकार. आणि इथे पंचांचा इशारा हा बिमर चेंडू. 9 चेंडू. या 9 चेंडूच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते या 23 या आकड्यावरती. 1 चेंडू 23 धावा. इथे आपल्याला पण आता पाहायला मिळेल फ्री हिटचा चेंडू. पाहूया भगवान कांबळे या फ्री हिटचा काय फायदा उचलता येते. आमची पण पोरं आलेली नाही. फोन करतो. बोला येते वय.
संघाची धावसंख्या झाली 38. बस. संघाची धावसंख्या 38. संघाची धावसंख्या 48. संघाची धावसंख्या 55. नाही कॉमेंट नाही म्हणायचं, एवढे कोणी बोलले. राम ठीक आहे आणखी
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. NV स्पोर्ट्स करुंगळे आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. थोडा स्पीडअप करायचा आहे. चला नेक्स्ट मॅच यजमान श्री विठ्ठलदेवी क्रिकेट क्लब मालसवड आणि भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना या विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याला सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचा विनंती असेल. पुन्हा एकदा कॉल करतोय माळसवडे आणि पुसाळे संघ. माळसवडे आणि पुसाळे संघ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं नक्कीच गरजेचं आहे. माळसवडे संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. पुसाळे संघ आणि त्या एका षटकाची पॅनल्टी नक्कीच दिली जाईल. दोन्ही संघाचे संघनायक जर हजर नसतील इनिंग ब्रेक मध्ये तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल एका षटकासाठी. चला चालू करायचा सामना विनंती असेल. रोहित आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आपल्याला पाहायला मिळते शिवशंभू ग्रुप मान पातवडे संघाकडून दोन आक्रमक फलंदाज. प्रदीप वीर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर आडव्या बॅटने समोरच्या दिशेने अगदी दोन खेळाडूंच्या मधून
चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. हा पहिल्या चेंडूवर प्रत्युत्तर देताना रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय चौकार. सुरुवात चांगली गेली. 4 धावेने इथे मात्र सुरुवात केली आहे. 4 धावा धावफलकावर लागतायत. क्रमांक फलंदाजी करावी लागेल कारण तब्बल 56 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 24 चेंडू आणि 56 धावा असं समीकरण रोहित आणि करणच्या समोर आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर आक्रमक रूप धारण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रदीप वीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला बिगिट केलाय आणि इथे मात्र आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. रोहित साबळेच्या बॅट मधून आला हा दर्जेदार षटकार. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी सुरुवात केली आहे. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग आहे. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल्स होतोय अगदी लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आराध्या क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. आराध्य पाटील एक युवा खेळाडू. नक्कीच अनिल पाटील भाई यांचे चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतात इन ऍक्शन मध्ये. या सामन्यामध्ये 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 12 या धावसंख्येवर. यावेळेस देखील काय करताय काय बिघडताय. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल्स होतोय लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने. वाईड +1 अशा यामेतील 2 धावा पुन्हा टाकावा लागेल प्रदीप यांना. 14 धावा धावफलकावर लागतायत. कमालीची फटकेबाजी सुरुवात चांगली केली गेली. पावसाने देखील सुरुवात केली आहे. चला पुसाळे संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुसाळे संघ यावेळेस मात्र कमबॅक केलंय. प्रदीप वीर याने डॉट चेंडू नक्की हाताळलाय. नेक्स्ट बॉल यावेळेस मिस टायमिंग आहे. भगवान कांबळे येतात त्या ठिकाणी. होतं काय घडतंय काय बिघडतंय. मैदानाच्या आतमध्ये झेल होतं ड्रॉप आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅच सोडली की मॅच सोडली आहे. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ. पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहिलं गेलं तर 16 धावा धावफलकावर लागतायत. यावेळी देखील समोरच्या दिशेने अगदी खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धाव्यांसाठी आणखी एक दिमागदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र करण पाटीलच्या बॅट मधून चला पुसाळे संघ आणि मालसवडे संघ नाणेफेकीसाठी यायचा. दोन्ही संघाच्या संघाने विनंती आहे आपण नाणेफेक करून घ्या कारण या नंतरचा सामना आपला नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने श्री भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळे आणि त्यांना फाईट करतील श्री बिटलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात 20. चला स्पीडअप घ्या. करुंगळे संघ विनंती असेल थोडस स्पीडअप घ्या. चला पुसाळे संघ नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सचिन दाखल होताना दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर थोडंसं महागडं षटक राहिलं एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे संघासाठी.
कमबॅक करावा लागेल आणि स्पोर्ट्स करंगळे संघाला देखील, कारण तितकेच मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. रोहित आणि करण, कारण दोन्ही फलंदाजाच्या बॅट मधून 2 मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोहित साबळे, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 12 धावा आल्या. 3 चेंडूचा खेळ त्यांनी देखील खेळलाय. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, वाईड +1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. बोनस नक्कीच मिळाला गेलाय शिवशंभू ग्रुप मान पातवडे संघाला. धावफलक धावून पोहोचतो तब्बल 22 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सचिन आडव्या बॅटचा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने, क्या बात आहे, कम्मलीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र करणच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार 6 धावा देऊन जातोय आणि धावफलकावर धावा पोहोचतायत 28 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सुरुवात काय चांगली केली गेली आहे. 17 चेंडू आणि तब्बल 28 धावांची अजूनही गरज आहे. अर्धा टप्पा पार केलाय, अर्धा मात्र आता करायचा आहे. आणि असं म्हटलं जातं, जर जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हारायचा प्रश्नच येत नाही. लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत, त्यांना जिंकून दाखवायचं, आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये करण आणि रोहित आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र बीट करतायत फलंदाज. बायच्या स्वरूपात सिंगल जागा नक्कीच एक्झिक्यूट झाली. आयोजकांना देखील विनंती असेल नॉट टच करून घ्यायचा आहे. मालसवडे संघ, चला या संघनायक आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. आणि पुसाळे संघ, आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला देखील सूचना आहेत. आपण या व्यासपीठावर नाणेफेक केली जाते. फुल टच चेंडू, आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. रोहित साबळे इज ऑन फायर नाव. कमालीची फटकेबाजी. संदीपजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. धावफलकावर धावा लागले तब्बल 35 ऑन स्कोरबोर्ड. कमालची फटकेबाजी. नक्कीच प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतोय रोहित साबळे. यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे. नो मार्क्स लाईन मध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला. सिंगल झाले एक्झिक्यूट आणि एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 36 या धावसंख्येवर. संदीपजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. या ठिकाणी पुसाळे आणि माळसवडे या संघांमध्ये यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता करण याचा, मात्र प्रयत्न कुठेतरी असफल ठरला. लेगबायच्या स्वरूपात इथे मात्र सिंगल अर्जित केली गेली आहे. एकेरी दुहेरीने धावफलक नक्कीच पुढे सरका लागलाय. 37 धावा धावफलकावर लागतायत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक देखील जर विचार केला तर 20 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 17 धावा या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स गॅदर केलाय. फेकी करतील. एका धावावर समाधान मानावं लागेल. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि पुढचा चेंडू देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट असेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची संधी या ठिकाणी करण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट झाले. मिस टायमिंग तर जरूर आहे, मात्र चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 2 खेळाडूंच्या मधून हा आलाय दर्जेदार चौकार. क्या बात आहे. 12 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे झुकत चाललाय तो अर्थात शिवशंभू ग्रुप मान पातवडे संघाच्या बाजूने. एक बॉल शिल्लक असेल. नक्कीच दुसरा षटक मार्गस्थ आहे.
नेक्स्ट बॉल यावेळेस क्या बात आहे लोअर फुल टॉस चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी कमालीचा फटका दर्जेदार षटकार करण पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. नऊ धावांची गरज 12 चेंडू आणि 9 धावा. पुसाळे संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. पुसाळे संघ अन्यथा पॅनलाइज केले जाईल. वाईड प्लस 1 अशा धावा मिळतील. 2 धावा. सात धावांची आवश्यकता अजूनही अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रयत्न कुठेतरी असफल ठरला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळी देखील वाईट चेंडू येतोय. इथे मात्र काय करताय वाईड. यावेळेस मात्र हा विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळतो रोहित चावल्याच्या बॅट मधून आणि हा शिवशंभू ग्रुप मानपातोडे संघ झाला विजयी. हार्दिक हार्दिक अभिनंदन.